Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. भोसले सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. मी 5 मिनिटं घेतो. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे नाबार्डचे माजी अध्यक्ष होते आणि भारतामध्ये 2007-08 मध्ये ज्यांनी कृषी कर्जमाफी केली ते सरंगी साहेब आत्ता नाही आहेत. या कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला ते मल्हार पाटील, तुकाराम जाधव, मनोहर भोळे, प्रवीण चव्हाण, बाकी सर्व युनिकचे प्राध्यापक आणि माझे विद्यार्थी मित्र आणि त्यांचे पालक. खरं म्हणजे आत्ता मी पवार मुलगा आणि वडील यांचं नातं बघितलं. त्यांनी तिथं शेक हँड केला. ते नातं ह्या UPSC करत असताना प्रत्येक मुलाला मिळालं पाहिजे असं माझं मत आहे. कारण ते मोटिवेशनल असतं. म्हणजे त्याला त्यांनी लागण करायला सांगितली ऊसाची ती गोष्ट वेगळी, परंतु तेवढा फ्रँकनेस ह्या परीक्षा देत असताना मुलांमध्ये त्यांच्या पालकांकडून मिळणं अपेक्षित आहे. कारण ही परीक्षा जवळपास आता मी ज्यावेळेस परीक्षा देत होतो त्यावेळेस 2-3 लाख मुलं बसत होती. आता जवळपास 10 लाख तरी बसत असतील. तर त्यामधून फक्त 700-800 किंवा एखाद्या वेळेस 1000 एवढेच विद्यार्थी त्यावेळेस पास होत असतात. तुमच्याकडे 4-5 वर्षाचा स्पॅन असतो. त्या स्पॅनमध्ये तुम्हाला हे यश मिळवायचं असतं. त्यामुळं जास्तीत जास्त 10-12 लाखांमध्ये 5000 मुलं आपल्या स्पॅनमध्ये पास होत असतात. त्यामुळे त्याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर त्यानंतरच्या कालावधीसाठी त्या मुलांना आईवडिलांच्या सपोर्टची खरं आवश्यकता असते. आणि एक आहे, मी SISCला होतो. माझे सगळे मित्र काही पास झाले नाहीत, परंतु जे पास नाहीत झाले त्यांनी इतर ठिकाणी खूप चांगलं काम केलं. जसं युनिक अकॅडमीमध्ये पण ह्या सर्व लोकांनी चांगलं काम केलं, तसंच बाहेरसुद्धा खूप इंडस्ट्रियलिस्ट आत्ता जे स्पर्धा परीक्षा पास होऊ शकले नाहीत असे विद्यार्थ्यांनी चांगली इंडस्ट्री पण चालवली. चांगलं मार्केटिंगमध्ये स्वतःचं स्किल डेव्हलप करून चांगल्या मार्केटिंग कंपन्या चालवलेल्या आहेत. त्यामुळे मी असं कुणाला अपयशी ठरलाय जीवनामध्ये असा एकही व्यक्ती बघितलेला नाही जो म्हणजे माझ्या कालावधीमध्ये स्पर्धा परीक्षा देत होता. कारण त्याचं हॉरायझन चेंज झालेलं असतं. त्याला मिळालेला जो स्पेक्ट्रम आहे तो चेंज झालेला असतो. त्यामुळं या स्पर्धा परीक्षांकडे आपलं व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी पण आपण बघायला हरकत नाही. मगाशी सांगितलं तसं की 4-5 वर्षाच्या काळात 4 ते 5 हजार मुलं पास होणार आहेत जी स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी पदावर जातील. पण राहिलेले जे त्या कालावधीमध्ये 10 लाख मुलं सातत्याने परीक्षा देत असतात त्यातल्या जवळपास 9,95,000 मुलांना हे यश मिळणार नाही. म्हणजे मग त्यांनी काय करायचं असा पण प्रश्न आहे. आणि तो प्रश्न पण आपणच सोडवायचा आहे. आणि UPSC देणारी मुलं हे सोडवतात हे मी स्वतः बघितलेलं आहे. स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतरची जी काही मुलं आहेत, आत्ता मी तृप्ती दोडमिसे मॅडम, त्यानंतर स्नेहल धायगुडे ह्यांचं भाषण ऐकलं, त्यांचा कॉन्फिडन्स बघितला, त्यांनी केलेलं स्वतःमधलं परिवर्तन बघितलं. तसं वैभवला खरं म्हणजे मी मगाशीच तुकाराम जाधव सरांना म्हटलं की आमच्या वेळेस पॉलिटिकल सायन्समध्ये इंटरनॅशनल रिलेशनला जे 300 मार्क असायचे, 600 मार्क असायचे आमच्या वेळेस ऑप्शनलला, त्या 300 मार्कामध्ये ग्रामीण भागातल्या मुलाला 100च्या खाली पडायचे आणि मुंबई बेस जो असेल त्याला 150च्या वरती पडायचे. आणि तिथेच त्या मार्कांचा फरक पडायचा कारण इंटरनॅशनल रिलेशनमधली माहितीच नसायची. तर ह्या सर्व गोष्टींचा पण आपल्यावर परिणाम होत असतो. अशा कालावधीमध्ये मी पास झालेल्यांपेक्षा जे स्पर्धा परीक्षेला बसतायत त्यांच्यासाठी बोलेन की त्यांनी पुढील आयुष्यात आपण अजून काय करायचं आहे. ही स्पर्धा परीक्षा आहे हे पहिलं लक्षात ठेवायचं आणि पुढील आयुष्यात आपण काय करणार आहोत हे पण लक्षात ठेवा. कारण 4-5 वर्ष ही तुमच्या आयुष्यातली महत्त्वाची तुम्ही या स्पर्धा परीक्षांसाठी देत असणार आहात आणि त्या 4-5 वर्षांचा पुढील आयुष्यात कसा उपयोग करायचा हे पण पाहणं आवश्यक आहे. यश सगळ्यांनाच मिळेल असं नाही,
पण जर यश नाही मिळालं तरी काही फरक पडत नाही, कारण मी माझ्यापेक्षा जे यशस्वी झालेत ते न पास झालेले जास्त बघितलेत. कारण म्हणजे हा मोटिवेशनचा वेगळाच प्रकार सांगतोय की जे स्पर्धा परीक्षा पास झाले नाहीत त्यांना आज खूप चांगलं यश मिळताना पण मी बघितलेलं आहे. आणि जे स्पर्धा परीक्षा पास झाले ते त्यांचं काम करतायत. ते त्यांच्या ड्युटीजबद्दल मी काही बोलणार नाही, कारण ते त्यांचं काम करतायत, ते चांगलं काम आहे. परंतु जे झाले नाहीत त्यांनी पण खूप चांगलं काम केलेलं मी स्वतः बघितलेलं आहे. मी युनिक अकॅडमीचं एक धन्यवाद यासाठी मानतो की आम्ही 200-250 मित्रांचा ग्रुप आहे जे त्या काळात UPSC आणि MPSCची परीक्षा देत होते. आम्ही सर्व एकत्र असतो. दरवर्षी ज्याचा वाढदिवस असेल त्यांनी त्या वाढदिवसाला 5,000 रुपये, एक आमचं कॉम्पिटिटर्स फाउंडेशन म्हणून फाउंडेशन आहे, त्या फाउंडेशनला आम्ही 5,000 देणगी देतो. आणि त्या युनिक अकॅडमीचं मला एक चांगला मदत झालेली आहे की आम्ही नांदेड विद्यापीठामध्ये युनिक अकॅडमीची एक फाउंडेशन कोर्स चालवतो तिथल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी. आणि युनिक अकॅडमी आम्हाला नो लॉस नो प्रॉफिटमध्ये तिथं त्यांचे व्याख्याते पुरवतं. आणि गेले 3 वर्ष हा कार्यक्रम सलग चालू आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागातून म्हणजे नांदेडसारख्या ग्रामीण भागातून जी मुलं पुण्यात येणार होती त्यांना तिथे फाउंडेशन कोर्स मिळाला आणि त्यांच्या पालकांचा जो काही खर्च होता तो वाचणार आहे. आणि हा असे काही उपक्रम आम्ही 200-250 ऑफिसर्स मिळून करतो. तसं तुम्ही पण तुमच्या आयुष्यात पुढच्या करावं अशी सद्भावना व्यक्त करतो. ज्यांना यश मिळाले त्यांना पुढील आयुष्यासाठी सुयश चिंततो. जे परीक्षा देत आहेत त्यांना पण सुयश चिंततो. आणि त्यांनी परीक्षा फुल हार्टेडली द्यावी. त्यांनी कुठलीही ग्रज मनामध्ये ठेवू नये. परीक्षा देताना 100% आपले एफर्ट्स त्याला लावावेत. ते तुम्हाला यश नक्कीच देऊन जातील. जय हिंद. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.